मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे ते मूळ खरे शिवलिंग नसून त्याची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केलेली आहे। आणि जे खरे शिवलिंग आहे ते ज्ञानवापीमध्ये स्थित आहे। त्याचं नाव आहे आदि विश्वेश्वर महादेव। मित्रांनो, ज्यावेळेस औरंगजेबने काशी विश्वनाथ मंदिर तोडायला घेतले त्यावेळेस काही पंडितांनी मिळून मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंग काढून एका जवळच्या खोल विहिरीत लपवून ठेवले, जेणेकरून ते कोणाच्या हाती लागू नये। आणि त्याच विहिरीचं नाव आहे ज्ञानवापी विहीर। आणि मुख्य मंदिर तोडून औरंगजेबने तिथे मस्जिद बांधले आणि त्याला आज ज्ञानवापी मस्जिद म्हणतात। मित्रांनो, काशी विश्वनाथ मंदिर म्हणजे सर्व भक्तांच्या श्रद्धेचं हृदय होतं आणि ते हृदयच औरंगजेबने तोडून टाकलं। पण इतिहास बदलणार होता। महाराष्ट्राच्या पावनभूमीतून वाघीण जन्माला येणार होती। स्वतः महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा बांधायचे ठरवले, पण मंदिराचे शिवलिंग खोल विहिरीत असल्यामुळे त्यांना काय करावे सुचत नव्हते। म्हणून त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की देवा, तुम्हीच आता रस्ता दाखवा। काही दिवसानंतर एक चमत्कार झाला। स्वतः महादेव राणीच्या स्वप्नात आले व म्हणाले की नर्मदा नदीमध्ये जे शिवलिंग तुझ्या हाती लागेल त्याची स्थापना तू काशी विश्वनाथ मंदिरामध्ये कर, कारण तेच माझे प्रतीक आहे। आणि तेच झाले। एक दिवशी राणी नर्मदा नदीमध्ये स्नान करत असताना अचानक एक शिवलिंग येऊन राणीच्या हाती लागले। अहिल्या राणी समजून गेल्या की हीच देवाची इच्छा आहे। तेव्हा त्या काशीला आल्या व काशीला आल्यानंतर ज्ञानवापी विहिरेसमोर एक जागा प्राप्त केली व त्या ठिकाणी स्वतः महादेवाने प्रदान केलेल्या दिव्य शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली व दिव्य आणि भव्य असे मंदिर बांधले। मित्रांनो, आज आपण काशीला जाऊन काशी विश्वनाथ मंदिरामध्ये ज्या शिवलिंगाची पूजा करतो ते दिव्य शिवलिंग स्वतः महादेवाने दिलेले आहे। मित्रांनो, मला तर शब्दच सुचत नाही आहेत की मी कुठल्या शब्दात राणी अहिल्याबाई यांचे उपकार फेडू। आज त्यांच्यामुळे आपल्याला काशी विश्वनाथ मंदिरामधल्या महादेवाचे दर्शन करायला मिळते। खरंच आपण खूप नशीबवान आहोत की अशी राणी आपल्या देशात जन्माला आली। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।